रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा शहरात केतकर बंधू ज्वेलर्स मोतीवाले यांच्या नव्या शाखेचं भव्य उद्घाटन दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडले। प्रसिद्ध उद्योजक धनंजय गोपाळ केतकर यांनी दादर, मुंबई आणि देवरुख येथे तब्बल 35 वर्षांच्या यशस्वी व्यावसायिक प्रवासानंतर लांजा येथे आपल्या चौथ्या शाखेची सुरुवात केली। उद्घाटन सोहळ्यास प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक आणि लेखक महेश मांजरेकर, अभिनेते विनय येडेकर, क्रिकेट प्रशिक्षक अजित तेंडुलकर, लांजा राजापूरचे आमदार किरण सामंत, मनसे नेते तथा माजी आमदार नितीन सरदेसाई, माजी आमदार रवींद्र माने, माजी आमदार सुभाष बने, नगराध्यक्ष सावली कुरूप, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना महेश मांजरेकर यांनी व्यवसायातील प्रामाणिकपणा आणि ग्राहकांचा विश्वास हीच यशाची खरी गुरुकिल्ली असल्याचे सांगितलं। केतकर बंधू ज्वेलर्स यांनी याच तत्वांवर ग्राहकांचा विश्वास संपादन केला असून आता हा व्यवसाय केवळ कोकणापुरता मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रात विस्तारावा अशा शुभेच्छा दिल्या। आमदार किरण सामंत यांनीही धनंजय केतकर यांचे अभिनंदन करत नव्या शाखेस शुभेच्छा दिल्या। उद्घाटन सोहळ्यास उद्योजक, व्यापारी, लोकप्रतिनिधी, नगरसेवक, नगरसेविका आणि नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली। नव्या शाखेमुळे लांजा आणि परिसरातील ग्राहकांना दर्जेदार सेवा उपलब्ध होणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। मला या ठिकाणी मुद्दाम सांगावंसं वाटतं की केतकरांच्या मुंबईमध्ये 2 शाखा आहेत। त्याच्यानंतर बार्केटच्या मदतीने त्यांनी देवरुख येथे शाखा स्थापन केली आणि चौथी शाखा ही आपल्या लांजा तालुक्यात स्थापन होते। खरोखरच हे त्यांच्या प्रामाणिकपणाचं, चांगल्या विश्वासाचं हे उदाहरण आहे आणि की अशाच त्यांच्या भविष्यात शाखा प्रत्येक तालुक्यात स्थापन करण्याचा त्यांचा मानस आहे। याला देखील माझ्याकडून शुभेच्छा। ही मेहनतीची आणि सचोटीवरती त्यांनी जी कमवलेली ताकद आहे की भविष्यात देखील ते अशाच पद्धतीने त्या उद्योगधंद्यात राहतील, या क्षेत्रामध्ये राहतील अशा मी माझ्याकडून त्यांना शुभेच्छा देतो। माझा अगदी जवळचा भाऊ म्हणून मी आलो इथे। मी एक कोणी सेलिब्रिटी म्हणून आलेलो नाही, त्याला शुभेच्छा द्यायला आलो आणि माझी खात्री आहे म्हणजे हे लोकेशन बघून पण त्याला एक पॉझिटिव्हिटी, असं कॉर्नरला छान लोकेशन, तिकडे राईट टर्न मारल्याचं मला वाटलं की हे दुकान खूप चालणार आणि धनंजयचं कोकण कॅप्चर करण्याचं मनात ठेवू कारण एक मराठी माणूस आज व्यवसायात पुढे येऊ दे, आणखी तीच इच्छा आहे। आणि सामंतांसारखे इकडचे MLA आहेत ते त्यांचा एक सपोर्ट आहे। आज तरी सांगलेली गोष्ट ती करेक्ट आहे। मी कदम साहेबांनी ते सांगितलं की ते सिक्युरिटीसाठी काय काय करायला हवं। त्यामुळे माझी खात्री आहे की धनंजय दिस विल बी द बिगिनिंग खूप हे कर, पण फक्त कोकणावर सॅटिस्फाय राहू नकोस, पुणे मुंबईत पण तुझं मोठं दुकान व्हावं अशी मी इच्छा व्यक्त करतो। शहर निवडलं म्हणजे सुरुवातीला जरा मला की देवरुखचं राहणार आहे। थोडंसं पहिल्यांदा लांब वाटलं, पण एकदा एंट्री इथे केली तर तिथे वाटलं की गिराईक होईल, पॉझिटिव्ह वाटलं आणि थोडंसं फिरण्यावरती ही जागा मिळाली। भगवानची जागा चांगली होती म्हणून आता इथे झालं ओपनिंग केलं आहे आज। आणि कमी वजनाच्या दागिने आपण ठेवतो इथे आणि खूप सुंदर डिझाईन्स आहेत। लांजावासीने त्याचा लाभ घ्यावा। तसंच भाव सोन्याचे वाढलेले आहेत सध्या, त्यामुळे 1 ग्रॅमचं पण वरती दालन उघडलं आहे, ते पण आकर्षक दागिने ठेवतो। एकदा सगळ्यांनी भेट द्यावी।